कल्याण, नागपूर, मालेगाव पाठोपाठ अमरावतीतही 15 ऑगस्टला चिकन मटण विक्रीला बंदी. शहरातले सर्व कत्तलखाने राहणार बंद. मांसाहारी प्रेमींची नाराजी, विरोधकांची ही टीका. नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार. पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना झालेल्या निर्णयानं वाद वाढणार. महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता. रत्नागिरीत जातीचं राजकारण सुरू. माजी आमदार विनय नातूंचा भास्कर जाधवांवर आरोप. तर मी समाजाचा कुठेही उल्लेख केला नाही. भास्कर जाधवांची माफी मागण्यासही नकार. पुण्यात वक्तृत्व स्पर्धेतल्या विषयावरून वाद. व्हॉइस ऑफ देवेंद्र नावावरून वाद. पुणे विद्यापीठात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचं आंदोलन. वक्तृत्व स्पर्धेतून राजकारण होत असल्याचा आरोप. वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व कायम. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव. पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणींनी एकत्र लढवली बँक निवडणूक. पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या टनलच्या कामामुळे घराच्या भिंतींना तडे. जलसारमधल्या नागरिकांचा आरोप. बोर ब्लास्टऐवजी कंट्रोल ब्लास्टिंग करण्याची स्थानिकांची मागणी. देशात 4 ठिकाणी होणाऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना मान्यता. सेमीकंडक्टर प्रकल्पांमुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार. कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय. सोलापूर मुंबई आणि सोलापूर पुणे विमानसेवा लवकरच सुरू होणार. गणेशोत्सवाच्या आधीच विमानसेवा सुरू होणार. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. नागपुरातून वृद्ध व्यक्तीला मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर. मुदलियार भागात मुलाकडून पित्याला मारहाण. व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी मुलाला घडवली अद्दल. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहासमोर भीषण अपघात. बसची धडक बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू. पोलीस घटनास्थळी दाखल. अधिक तपास सुरू. जामिनावर सुटलेल्या आरोपीचा मैत्रिणीवर गोळीबार. छत्रपती संभाजीनगरमधली घटना. अटकेनंतरही आरोपीची पोलिसांसमोर मुजोरी. आणखी 3 ते 4 मुलींवर गोळीबार करण्याची धमकी. परभणी जिल्ह्यात एका शेताच्या जमिनीतून 6 दिवसांपासून निघतोय धूर. परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. भारताने जर सिंधू पाणी करार रद्द केला आणि सिंधू नदीवर धरण बांधलं तर युद्ध होणार. पाकिस्तानचे माजी मंत्री बिलावल भुट्टोंची धमकी. अमेरिकेकडून बलूच लिबरेशन आर्मी दहशतवादी संघटना म्हणून घोषित. पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच घोषणा.